राज्यात 41,000 हेक्टर पिकांची नासाडी झाली आहे। मुसळधार पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसलाय। अमरावती, बुलढाणा, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, बीड, लातूर जिल्ह्यांना सर्वाधिक तडाखा बसला। कांदा, ज्वारी, मका, भुईमूग, भाजीपाला, टोमॅटोच्या पिकांना सुद्धा सर्वाधिक फटका बसलाय। कोकणात भात पीक आणि आंबा बागायतीलाही पावसाचा फटका बसला। राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांच्या बाधित क्षेत्राचा आकडा आणखी वाढून आता 40,949 हेक्टरवर पोहोचला। कोणकोणत्या पिकाला फटका बसलाय ते एकदा आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमात। राज्यभरात 41,000 हेक्टरवरील पिकांची नासाडी झाल्या। मुसळधारेचा तडाखा शेती पिकांना फटका बसलाय। यामध्ये अमरावती, बुलढाणा, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झालं। जळगाव, बीड, लातूर, जालना जिल्ह्यालाही मोठा फटका बसला। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये भात पीक, आंबा बागायतीला सुद्धा मोठा फटका बसलाय। तर पिकं कोणते ते पाहतोय? भात, मूग, उडीद, ज्वारी, मका, भुईमूग, कांदा या पिकांना फटका बसलाय। कांदा, बटाटा, लिंबू, पपई, केळी, संत्रा, मोसंबी आणि आंब्याचंही नुकसान झालं। राज्यभरात 41,000 हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली आहे, त्यामुळे शेतकरी हतबल झाले। राज्यात 41,000 हेक्टर पिकांची नासाडी झाली ही आपण दृश्य पाहतोय। कशा प्रकारे टोमॅटो त्या ठिकाणी पूर्णपणे वाया गेले।